नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आय प्लॅटफॉर्मवरती. विद्यार्थी मित्रांनो, आपलं संधी प्रकरण चालू आहे. यामध्ये आपण स्वरसंधी 7 स्वरसंधी कंप्लीट केलेले आहेत. नेक्स्ट लेक्चर आहे आपलं व्यंजन संधीवरती. आज आपण व्यंजन संधीमधल्या सर्वच्या सर्व 7च्या 7 ज्या संधी आहेत सर्व, त्या आज आपण शिकणार आहोत. व्यंजन संधीवरती पण विद्यार्थी मित्रांनो 1 ते 2 क्वेशन दरवर्षी विचारले जातात. आणि 2 क्वेशन म्हणले तरी जवळ-जवळ 4 ते 5 मार्क तुमचे नुसते याच्यावरच आहेत तुम्हाला व्यंजन संधीवरती. 15 ते 20 मार्कला हे टॉपिक तुम्हाला विचारला जातो एम-एच-एसच्या युनिव्हर्सिटी एक्झाममध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो एकदम सोप्या पद्धतीने आज आपल्याला व्यंजन संधी शिकायचंय. फक्त तुम्ही एक जे नोट डाउन केलंय व्हाईट बोर्डवरती ते तुम्ही एकदम लक्षपूर्वक ऐकायचंय आणि एक्झाम्पल कशाप्रकारे मी सॉल्व्ह करतोय त्याच्याकडे लक्ष लक्ष द्यायचे. काय चेंजेस करायलोय, कुठे बदल करायलोय, कसे रूल आहेत, कशात परिवर्तन करायचंय, हे तुम्हाला लक्षपूर्वक बघायचंय. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. तर व्यंजन संधी म्हणजे काय सुरुवातीला समजून घ्या विद्यार्थी मित्रांनो. जेव्हा आता मी काय सांगितलं होतं, जेव्हा 2 वर्ण एकमेकांच्या अतिशय जवळ येतात तेव्हा संधी होते, बरोबर आहे? पण जेव्हा ते वर्ण जर स्वर असतील तर ती स्वर संधी, जर ते व्यंजन असतील तर ती व्यंजन संधी. फॉर एक्झाम्पल जर मी उप प्लस इंद्र, आता मी एकच एक्झाम्पल सारखा घेतो कारण तुम्हाला समजावं की फरक कसा आहे. उप प्लस इंद्र, मी तुम्हाला काय सांगितलंय, जर उप प्लस इंद्र जर या पूर्व शब्दाच्या अंतिमला जर तो स्वर असेल तर तो स्वर संधी. आता इथं काय आले, उप म्हणजे शेवट काय लागतंय, अकारांतनी शेवट झाला. हे प कसं तयार होतं रे विद्यार्थी मित्रांनो, प हलंत प्लस अ, मग हे प तयार होतं. मग इथं जर पूर्ण प दिला असाल तर तो स्वर संधी, कारण त्याच्यात अ हिडन आहे. आणि जर उप असं दिलं असेल, उप व्यंजन, हे व्यंजन आहे अर्धवट, तर मग ती व्यंजन संधी. समजलं? समजलं विद्यार्थी मित्रांनो? हे आहे व्यंजन संधी. ओळखता आली. पहिले तर तुम्ही एक्झामला क्वेशन आल्यानंतर तुम्हाला ओळखता आलं पाहिजे, की ती स्वर संधी आहे का व्यंजन संधी आहे का ती विसर्ग संधी आहे. जेव्हा तुम्हाला संधी ओळखता येईल त्यानंतर मग त्यामध्ये कुठली पर्टिक्युलर संधी आहे, मग ते तुम्हाला बघायचंय. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. आज आपण व्यंजन संधीमध्ये पहिली संधी शिकतोय ष्टुत्व संधी. नावं भयंकर भयंकर आहेत रे विद्यार्थी मित्रांनो. च्युत्व संधी, ष्टुत्व संधी, ऋत्व संधी, भयंकर नाव आहेत. च्युत्व संधी पण नावातच कॉन्सेप्ट आहे बरं का. च्युत्व संधीचं सूत्र आहे स्तोश्चुनाश्चो. स्तोश्चुनाश्चू. श्चुनाश्चू आहे बरं का. श लिहिलं तरी चालतंय, इथं श लिहिलं मी. स्तोश्चुनाश्चू सूत्रावरून, हे तुम्हाला आता नवीन सुरुवातीला स्टार्टिंगला नवीनच वाटत असेल, पण हे सूत्र खूप सोपं आहे आणि सूत्रावरूनच कॉन्सेप्ट बघा कशी तयार झाली. स्तोश्चुनाश्चू यामध्ये हे सूत्र असं सांगतं की जेव्हा क्वेश्चन मध्ये तुम्हाला पूर्व शब्दाच्या अंतिमला जे व्यंजन आहे ते जर स किंवा त वर्गातील असेल, ते व्यंजन जर स किंवा त वर्गातील असेल, त वर्ग म्हणजे कोणता, त थ द ध न असेल, तर त्याला रिप्लेस करायचं डायरेक्ट श वर्ग आणि च वर्गाने, श अक्षर किंवा च वर्गाने. फॉर एक्झाम्पल असं एक एक्झाम्पल आलंय तुम्हाला. आता एक रामस प्लस शेते हे एक्झाम्पल तुम्हाला एक्झामला आले. तुम्ही पहिले बघणार ती स्वरसंधी आहे का व्यंजन संधी आहे. तुम्ही बघणार रामस, हा शेवटी पाय मोडलाय हलंत आहे म्हणजे ते व्यंजन आहे, म्हणजे ते व्यंजन संधी आहे. ठीक आहे, ते समजलं. त्यानंतर तुम्हाला बघायचं पूर्व शब्दाच्या अंतिमला, म्हणजे हा जो वर्ण आहे स, तो वर्ण बघायचा कुठला, मग तो कोणताही असेल. आता इथे स आलाय, स आलाय. ठीक आहे. जर तो स असेल किंवा त वर्गातील कोणताही असेल, बघा स असेल किंवा तो त वर्गातील कोणता असेल, मग इथं त असेल, थ असेल, द ध न, त्याला रिप्लेस करायचंय स वर्ण किंवा च वर्गातील. आता इथं बघा स, स आणि त वर्ग, त, थ, द, ध, न, हे जर वर्ण अक्षर पूर्व शब्दाच्या अंतिमला आले असतील या ठिकाणी, तर त्यांना रिप्लेस करायचं यांनी. म्हणजे स आला तर श घ्यायचा आणि बाकीचे च वर्गातील च, छ, ज, झ, न. ठीक आहे. याला रिप्लेस करायचं. आता इथं काय आलाय, स आलाय. मग या स आला की त्याला रिप्लेस कशाने करायचं, श नी. कळलं का तुम्हाला? पूर्व शब्दाच्या अंतिमला जे पण वर्ण आहेत ते जर हे असतील यातले स किंवा त वर्गातले, तर त्यांना रिप्लेस करायचं श वर्ण किंवा च वर्गातील. आता इथं स आलाय, स ला रिप्लेस कशाने करू, मी श ने रिप्लेस केलं. बघा काय येतं, रामस, इथं रामस ला मी रिप्लेस केलं श, रामश प्लस शेते, व्यंजन आहे श. मग हे काय तयार झाला, रामश शेते तयार झाला का रे? इथं जोडाक्षर तयार होईल बघा, रामश शेते, हा वर्ण तयार, हा बघा शब्द तयार झाला. ठीक आहे. त्यानंतर बघा सत प्लस चित, सत प्लस चित, त कसा आहे, हलंत आहे म्हणजे काय, व्यंजन आहे, व्यंजन संधी होते. त, त आलाय वर्ण.
आणि त आलाय म्हणजे व्यंजन आहे त्यातल्या त्यात त आलाय म्हणजे तो कुठली आहे चुत्व संधी. त आला की त्याला च ने रिप्लेस करायचंय बरोबर का? त आला की त्याला कशाने रिप्लेस करायचंय च ने. मग इथं काय होईल स च काय होईल स च प्लस चित. मग सच्च प्लस चित सच्चित बरोबर का? जोडाक्षर तयार होईल या ठिकाणी. च ला च लागल्यानंतर काय होईल च. ठीक आहे. आता इथं उत प्लस चार न उत प्लस चार न. पहिले तर तुम्ही असा क्वेश्चन आला की पहिले काय बघणार स्वरसंधी का व्यंजन. हा इथं तचा पाय मोडला म्हणजे हलंत व्यंजन व्यंजन संधी. त्यामध्ये पहिली संधी आहे चुत्व संधी. चुत्व संधी काय सांगते स्तोच चुनाश्चू म्हणजे इथं स किंवा त वर्गातील वर्ण. आता इथं त वर्णातील त आलाय बघा. त आला की त्याला रिप्लेस कशाने करायचं च वर्गातील च ने. म्हणजे तो काही उच्च प्लस चारण पुढचा शब्द काय तयार झालं रे उच्चारण तयार झालं का रे उच्चारण तयार झाला शब्द. त्यानंतर बघा सद प्लस जन. द कसा वर्ण आहे रे म्हणजे हा त थ द द म्हणजे कशातला त वर्गातला. त वर्गातला म्हणजे काय चुत्व संधी. म्हणजे इथं स द इथं काय घ्यायचं मग स द ला कशाने रिप्लेस करणार तुम्ही त थ द म्हणजे इथं च छ ज ज ने रिप्लेस करणार सज प्लस आहे तसं बाकीचं पुढचं लिहायचं जन. आणि काय झालं सज प्लस जन सज्जन. तुम्हाला शब्दांचे बघूनच कॉमन सेन्स मी सुटून जाईल हा क्वेश्चन सज्जन. ठीक आहे. काय म्हणायचं याच्यामध्ये चुत्व संधीमध्ये ध्यानात ठेवायचं स्तोच चुन असतो. सूत्रामध्ये बघा ना स्तोच चुन असतो. स्तो स आणि त वर्ग आला की त्याला रिप्लेस करायचंय श आणि च वर्गाने स्तो चुनाश्चो श आहेत आणि च एवढं ध्यानात ठेवा स्तो. आता हे पुढच्या पण संधीत कामाला येणार आहे आपल्याला चतुत्व संधी त्याच्यामध्ये पण सेम असं आहे रिप्लेस करायचे वर्ग फक्त. ठीक आहे. आता नेक्स्ट बघूया आपण ष्टुत्व संधी. नेक्स्ट बघा विद्यार्थी मित्रांनो ष्टुत्व संधी यामध्ये पण सेम ष्टुत्व संधी सारखं दिलेलं आहे. जर प्रथम शब्दाच्या अंतिमला स किंवा त वर्गातील कोणताही वर्ण आला आणि त्यातल्या त्यात उत्तर पदातील स्टार्टिंगला ट वर्गातील कोणताही वर्ण आला किंवा श किंवा ट वर्गातील म्हणजे जो पहिला शब्द आहे त्याच्या अंतिमला स किंवा त वर्गातील कोणताही वर्ण वर्गात स त वर्ग फक्त आणि स वर्ण पाहिजे फक्त. स पूर्वपदाच्या अंतिमला स वर्ण किंवा त वर्ग आल्यानंतर आणि उत्तर पदातील स्टार्टिंगला श किंवा ट वर्ग आल्यानंतर चतुसंधीमध्ये सांगायचं राहिलं बघा उत्तर पदातील स्टार्टिंगला जर च वर्ग आला तर मग त्या ठिकाणी तीच चतुसंधी लागते. आणि या ठिकाणी कोणता श अक्षर किंवा ट वर्ग आल्यानंतर कोणती संधी होते या ठिकाणी ष्टुत्व संधी. स्टो स्टोनास्टो हे त्याचं सूत्र आहे. स्टोनास्टो म्हणजे याच्यामध्ये दिले श आणि ट वर्ग श आणि ट वर्ग स्टोनास्टू श आणि ट वर्ग. जर पूर्वपदाच्या अंतिमला स आणि त वर्ग आले तर त्याला रिप्लेस करायचं श आणि ट. आता इथं स त थ द ध न हे जर व्यंजन आले पूर्वपदाच्या अंतिमला तर त्याला रिप्लेस करायचं श वर्ण किंवा ट वर्ग ट ठ ड ढ न या वर्णाने त्याला रिप्लेस करायचे. समजलं. आता एक्झाम्पलच्या थ्रू बघा सेम त्याच्यासारखी संधी आहे फक्त याच्यामध्ये स्टू श आणि ट वर्ग ध्यानात ठेवायचे आणि त्याच्यामध्ये कुठले होते मग असे स आणि त आणि च वर्ग होता. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो श आणि त वर्ग श वर्ण आणि त वर्ग हे ध्यानात ठेवा. श वर्ण आहे किंवा श पण वर्ण आहे आणि च आणि ट हे वर्ग आहेत. वर्ग आणि वर्ण हे ध्यानात ठेवा कन्फ्युज होऊ नका नाहीतर तिथं श च्या वर्गाने तुम्ही रिप्लेस कराल किंवा श च्या तट्टिका तट्टिका. आता पहिले काय बघचाल हा स्वरसंधी का व्यंजन व्यंजन कारण पाय मोडला आला त वर्ग आलाय मग हे संधी असेल नाही पुढे काय दिलंय ट दिलंय ट म्हणजे काय उत्तर पदाच्या स्टार्टिंगला काय दिलंय ट दिलंय म्हणजे हा स्टोनाष्टू वर्ग आहे सूत्र लागतं या ठिकाणी म्हणजे ष्टुत्व संधी. मग या ठिकाणी त आला तर त्याला रिप्लेस कशाने करायचं त आला म्हणजे इथं ठीक रिप्लेस करायचा श आणि ट वर्गाने ट आला म्हणजे इथं त च्या ठिकाणी ट आला त ट प्लस टीका काय तयार झालं रे विद्यार्थी मित्रांनो तट्टिका तट्टिका. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल बघा रामस प्लस टिकते स आला बघा या ठिकाणी हलंत स आला मग आपण काय म्हणणार ष्टुत्व संधी पण नाही पुढे काय दिलंय ट मग ट दिलं म्हणजे ष्टुत्व संधी मग इथं स ला कशाने रिप्लेस करायचं शनी म्हणजे इथं काय झालं रामस च्या ठिकाणी रामश प्लस टिकते टिकते. या ठिकाणी शब्द तयार होतो रामश टिकते
रामष्टिकते जोडाक्षर तयार होतो. रामष्टिकते. ठीक आहे. बृहट्टिका. आता इथं त आलाय. त ला कशाने रिप्लेस करायचं? ट नी. मग इथं काय होईल? बृहतचं बृहट प्लस टीका. मग शब्द काय कुठेतरी ऐकला असेल तुम्ही अष्टांमध्ये हा शब्द बृहट्टिका. बृहट्टिका हा शब्द तयार झाला या ठिकाणी. ठीक आहे. म्हणजे जोडाक्षर तयार होते. तुम्हाला फक्त बघायचं उत्तर पदाच्या स्टार्टिंगला कोणता वर्ग आहे, म्हणजे कोणत्या वर्ण आहे. उत्तर पदाच्या स्टार्टिंगला एक बघायचं आणि प्रथम पदाच्या शेवटीला कोणता व्यंजन आहे याच्यावरून ठरवायचं ते श्रुत्व आहे का ष्टुत्व आहे. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट संधी बघूया. नेक्स्ट बघा विद्यार्थी मित्रांनो, जशत्व संधी. जशत्व संधी काय सांगते विद्यार्थी मित्रांनो, त्याचं सूत्र आहे झलाजशंते. झलाजशंते हे सूत्र सांगतं जर पूर्वपदाच्या अंतिमला झल प्रत्याहारातील कोणतेही व्यंजन असेल किंवा कोणताही वर्ण असेल आणि ते जर वर्ण आला असेल पूर्व शब्दाच्या अंतिमला, तर तेव्हा जो येईल वर्ण कोणताही असेल मग तो जल प्रत्याहारातील, तेव्हा त्याला रिप्लेस करायचे त्याच्याच वर्गातील तिसऱ्या अक्षराने. म्हणजे आता मी काय म्हणतोय बघा, आता एक सिरीज घेऊ आपण. वर्ग किती आहेत रे मित्रांनो? क, च, ट, त, प, हे 5 वर्ग आहेत बघा. वर्ग म्हणजे काय? आता क वर्ग म्हणजे काय? क, ख, ग, घ, न, च, छ, ज, झ, न, ट, ठ, ड, ढ, न, त, थ, द, ध, न, प, फ, ब, भ, म. हे 5 वर्णाचे अक्षर आहेत बघा सर्वचे वर्गामध्ये, बरोबर का? असे वर्ग तयार झाले. असे वर्ग किती आहेत? 5 वर्ग आहेत, बरोबर का? म्हणजे जेव्हा पण झल प्रत्याहारातील कोणताही व्यंजन असेल उत्तर पदाच्या अंतिमला, इथं इथं म्हणतोय आम्ही क आलाय, इथं क आलाय, इथं त आलाय, इथं त आलाय. म्हणजे जल प्रत्याहारातील वर्ण बघा, आता तुम्ही काढा ते माहेश्वरी सूत्र. त्यामुळे म्हणतोय तुम्हाला संधी प्रकरण करण्याच्या अगोदर तुम्ही माहेश्वरी सूत्र तुमचे तोंडपाठ पाहिजे, तरच तुम्हाला चांगल्यारीत्या व्यंजन संधी वगैरे जमू शकते. जल प्रत्याहारातील बघा, आता त कसा आहे रे? त पण कसा आहे? खप छट त व. त आलाय त्याच्यामध्ये. खप छट त व कप यश सुसर हल. हे सगळे जल प्रत्याहारातील व्यंजन आहेत आणि सूत्र पण आहेत. जर आता इथं बघा, पूर्व शब्दाच्या अंतिमला जर येणारा व्यंजन हा जल प्रत्याहारातील व्यंजन असेल, तर त्याला रिप्लेस करायचंय त्याच्या वर्गातील तिसऱ्या अक्षराने. म्हणजे त. त कुठला आहे? त वर्ग आलाय. मग त्याचा तिसरा अक्षर काय? त, थ, द, ध, न. त्याच्याच वर्गातील तिसऱ्या वर्णाने त्याला रिप्लेस करायचं आहे. त, थ, द. द ने त्याला रिप्लेस केलं तर यद आला त्या ठिकाणी आणि पुढे काय आला? उकतम. यद प्लस उकतम. तर काय होईल रे? ओ ह्याच्यामध्ये लोप पावतोय. मग काय झालं? यदकतम. यदकतम. इथं लोप काय पावतंय? लोप कोणता अक्षर पावतंय ते तुम्ही कॉमन सेन्स लावा. ते शब्द आहे का रे? यद उक्तम हा शब्द तयार होऊ शकतोय का? नाही. मग तुम्ही लोप पाहून एक शब्द अर्थपूर्ण तयार केला या ठिकाणी. सत प्लस गुण. सत प्लस गुण. सत प्लस गुण त व्यंजन आलाय. मग तुम्ही आता पहिले बघणार व्यंजन संधी आहे का स्वरसंधी? स्वरसंधी आहे का व्यंजन? व्यंजन आहे, कारण इथं त कसं आहे? हलंत आहे. मग तुम्ही हे आपण विचार केला असता तर त आहे म्हणजे तर ष्टुत्व आणि ष्टुत्व संधी पण लागली असती, पण नाही का? तर पुढे ग आलाय. ग कसा आहे? ना श आणि ट वर्गातील वर्ण आहे किंवा श आणि च वर्गातील वर्ण आहे. ठीक आहे. म्हणून तिथं काय मग पुढची संधी कोणती बघायची? जशत्व. जशत्व संधीमध्ये झल प्रत्याहारातील कोणताही व्यंजन या ठिकाणी पाहिजे आणि तो जर व्यंजन असेल आणि त्याच्या पुढे जर बाकीचे कोणताही वर्ग नसेल जो की ष्टुत्व आणि ष्टुत्व संधीमध्ये लागतो, तर ती जशत्व संधी. त वर्ग आलाय. त ला रिप्लेस करा त्याच्या वर्गातील तिसऱ्या अक्षराने. त, थ, द. म्हणजे सच्या ठिकाणी झाला सद प्लस पुढं काय? गुण. म्हणजे शब्द काय झाला? सद्गुण. सद्गुण. ठीक आहे. त्यानंतर बघा वाक प्लस ईश. वाक. क कसा आहे? जल प्रत्याहारातील वर्ण आहे. कपय शशसर हल. कपय क. हा जल प्रत्याहारातील वर्ण आहे. वरून त्याच्या पुढे ई आलाय. काय संबंधच नाही जशत्व संधी. क च काय होईल? क ख ग. म्हणजे तो वाघ. क ख ग प्लस ईश. तयार काय होईल रे? ईची काय? दुसरी वेलांटी म्हणजे वाघीश तयार होईल शब्द. वाघीश. आय थिंक आलेला आहे हा युनिव्हर्सिटीला. परत दिक प्लस अंबर. दिक प्लस अंबर. दिक प्लस अंबर. क हलंत आला या ठिकाणी व्यंजन आहे जो की झल प्रत्याहारातील व्यंजन आहे. क त्याला रिप्लेस केलं आपण तिसऱ्या वर्गातील. क आला. क चा तिसरा वर्ण कोणता आहे? क ख ग. ग आलाय. ग आलाय का? ग आलाय म्हणजे त्याला रिप्लेस केलं दिग प्लस अंबर. तयार काय झालं? दिगंबर. ठीक आहे. दिगंबर. दिग प्लस अंबर. किंवा असं पण लिहू शकता, गच्या वर टिंब लिहायचं आणि वर पुढे नुसतं अंबर लिहायचं. ठीक आहे. हे झालं जशत्व संधी. समजलं का?
तुम्हाला फक्त पूर्व शब्दाच्या अंतिमला झल प्रत्याहारातील वर्ण बघायचा म्हणून तिथं दिलंय झल जशवंते. म्हणजे जेव्हा तिथं हे रिप्लेस होईल अ, झल प्रत्याहारातील कोणत्याही वर्णाने जेव्हा या ठिकाणी वर्ण येईल त्याला रिप्लेस करायचे जसे प्रत्याहारातील वर्ण आहे. जसे प्रत्याहारातील वर्ण म्हणजेच काय? हे तिसरे जे लाईन असते ते सर्व वर्ण जे आहेत ते जसे प्रत्याहारातील वर्ण आहे. झला जशंते म्हणजे झल प्रत्याहारातील वर्ण आले, पूर्व शब्दाच्या अंतिमला त्याला रिप्लेस करायचं जशा प्रत्याहारातील वर्णांनी. जसे म्हणजेच इथले वर्ण सर्व. ठीक आहे. ते जसे ध्यानात नाही ठेवलं चालतं. तिसरा वर्ण ध्यानात ठेवा. प्रत्येक वर्गातील तिसरा वर्ण. त्यानंतर नेक्स्ट बघू आपण 4th नंबरची संधी आपली चरत्व संधी. नेक्स्ट बघा विद्यार्थ्यांनो चरत्व संधी. चरत्व संधीमध्ये जर सांगायचं झालं तर त्याचं सूत्र सांगितलंय खरीच्या. खरीच्या म्हणजे काय? जशत्व संधीमध्ये जसं तुम्हाला सांगितलं होतं की पूर्व शब्दाच्या अंतिमला झल प्रत्याहारातील वर्ण आला की त्याला रिप्लेस करायचं त्याच्या वर्गातील तिसऱ्या अक्षराने किंवा वर्णाने. बरोबर? तसंच सेम आहे या ठिकाणी पण आपल्याला एखादा वर्ण रिप्लेस करायचा आहे. पण जेव्हा असं एखादं एक्झाम्पल दिलं जाईल आणि त्याच्यामध्ये उत्तर जो शब्द आहे द्वितीय शब्द त्याच्या स्टार्टिंगला जो वर्ण आहे किंवा अक्षर आहे तो खरं प्रत्याहारातील वर्ण पाहिजे. त्यासाठी तुम्हाला लर्न पाहिजे माहेश्वरी सूत्र. खरं खरं प्रत्याहारातील वर्ण बघा खप छट तव कपय शश स र र आला शेवटी. म्हणजे खरं प्रत्याहारातील वर्ण काय येतील कप छट तव हे जे वर्ण येतील त्यासाठी तुम्हाला माहेश्वरी सूत्र पाठ पाहिजेत विद्यार्थी मित्रांनो. नेक्स्ट बघा विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा पण आपल्याला खरं प्रत्याहारातील वर्ण दिसेल या ठिकाणी उत्तर पदाच्या स्टार्टिंगला तेव्हा काय करायचंय दिसला की मग जेव्हा दिसेल ती तर कन्फर्म झालं की ती चरत्व संधी आहे. मग त्यामध्ये काय करायचंय जो पण प्रथम शब्द आहे त्याच्या उत्तर पदातील जो शब्द आहे त्याला रिप्लेस करायचंय कशामध्ये त्याच्या वर्गातील जी सिरीज आहे अक्षर आहे त्याच्या प्रथम वर्णामध्ये. म्हणजे आता पहिले बघायचं एक्झाम्पल आलंय क्वेश्चन मध्ये ठीक आहे. उत्तर पदामध्ये दिसलं हा खरं प्रत्याहारातील वर्ण दिसला तर मग आता इथे चेंजेस करायचे आहेत आपल्याला याच्यामध्ये जो व्यंजन आहे उत्तर व्यंजन म्हणजे पूर्व पदातील शेवटचा अक्षर. त्याच्यात द व्यंजन आलाय. द म्हणजे कोणत्या वर्गामध्ये येतो? हा येतो त वर्गामध्ये. त, थ, द. द आलाय. ठीक आहे. म्हणजे खरं प्रत्याहारातील वर्ण पण आलाय समोर आणि तिथं द आलाय. मग द ला रिप्लेस करायचे त्याच्या वर्गातील पहिल्या अक्षराने. मग तो कशातला वर्ण आहे? त वर्गातील वर्ण आहे तो. त वर्गातील वर्ण पहिला कोणता आहे? त. मग त्या द ला रिप्लेस करायचं त मध्ये. म्हणजे इथं कसं येईल? तत प्लस पर. तत प्लस पर. मग इथं जोडाक्षर काय तयार होईल रे विद्यार्थ्यांनो? तत्पर. तत्पर. ठीक आहे. कळलं का तुम्हाला? आधी पहिले तर बघायचं दिलेल्या एक्झाम्पल मध्ये जो द्वितीय शब्द आहे पर त्यामध्ये सुरुवातीला खरं प्रत्याहारातील वर्ण पाहिजे. प कसा आहे रे? क प य. प येतोय बघा त्या खरं प्रत्याहारामध्ये प येतोय. मग प आला की त्यामध्ये आपल्याला प्रथम शब्दामध्ये चेंजेस करायचे. कुठं जो लास्टला जो व्यंजन आलाय तो व्यंजनाला रिप्लेस करायचा. तो जो ज्या वर्गातील वर्ण आहे त्याचा प्रथम वर्ण घ्यायचा आहे आपल्याला. द आला तो कुठल्या वर्गातील वर्ण आहे? तो आहे त वर्गातील वर्ण. मग त वर्गातील प्रथम वर्ण कोणता आहे? त. मग त्याला रिप्लेस करायचं. सेम इथं आता ग आलाय. ग कोणत्या वर्गातील वर्ण आहे? क, ख, ग. क वर्गातील वर्ण आहे. मग ग आला की त्याला रिप्लेस करायचं त्या वर्गातील पहिल्या अक्षराने. मग तिथं कोणतं आहे? क. मग ग ला रिप्लेस केलं क. दी क प्लस काल तयार झाला दिक्काल. सिंपल आहे. तुम्हाला फक्त सूत्रावरून कॉन्सेप्ट आणि कॉन्सेप्ट वरून एक्झाम्पल कसे लिहिले केलेत आपण हे बघणं महत्वाचं आहे. उद प्लस पन्न. प कसा आहे रे? खरं प्रत्याहारातील वर्ण. इथं पण क बघा खरं प्रत्याहारातील वर्ण. प कसा आहे? खरं प्रत्याहारातील वर्ण. मग काय करायचं? प्रथम शब्दाच्या शेवटी आलेल्या व्यंजनात बदल करायचा. बदल काय करायचा? तो ज्या वर्गातील वर्ण आहे त्या वर्गातील प्रथम वर्ण घ्यायचा. म्हणजे उद द कोणत्या वर्गातील वर्ण आहे? त. मग तिथं त वर्गातील पहिला वर्ण कोणता आहे? पहिल्यामध्येच करायचा आहे कन्वर्ट. जर इथं कोणताही आला असता त्याला कोणत्याही येऊ द्या त्याला रिप्लेस करायचे आपल्याला त्या वर्गातील प्रथम वर्गातील. मग द आलाय. द कोणत्या वर्गातील वर्ण आहे? त. मग त वर्गातील पहिला वर्ण कोणता आहे? त, थ, द. त वर्ग पहिला म्हणजे उदला कशाने रिप्लेस केलं? उत प्लस काय? पन्न. म्हणजे तयार काय झाला? उत प्लस पन्न म्हणजे उत्पन्न. ठीक आहे. त्यानंतर परत पृथग प्लस त्व. पृथग प्लस त्व. त्व मध्ये बघा त. त वर्ण जो आहे तो कसा आहे? खरं प्रत्याहारातील वर्ण आहे. बरोबर का? मग खरं प्रत्याहारातील वर्ण आला की प्रथम शब्दाच्या शेवटी दिलेल्या व्यंजनात चेंजेस करायचा.
ग हा व्यंजन आलाय. ग कोणत्या वर्गातील वर्ण आहे? तो आहे क वर्गातील वर्ण. क वर्गातील वर्णामध्ये प्रथम अक्षर येतं क, म्हणून ग ला रिप्लेस केला क ने. पृथग ला रिप्लेस केला पृथक, आणि पुढे काय त्व, मग काय तयार झाला? पृथकत्व. पृथकत्व. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला या अशा प्रकारे समजून घ्यायचंय. ही झाली आपली चरत्व संधी. यानंतर आपण नेक्स्ट बघूया 5 नंबरची संधी. विद्यार्थी मित्रांनो, छत्व संधी. छत्व संधी नाव खतरनाक आहेत ना? छुत्व संधी, ष्टत्व संधी, छत्व संधी. काही वेळेस ना विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर जेव्हा कॉन्सेप्ट आठवत नसते ना, त्यावेळेस तुम्ही संधीवरूनच ती कॉन्सेप्ट लावायची. छत्व, छ, याच्यामध्ये पण आता छ येणारच मला सांग. जसं छुत्व संधी, श आणि च वर्ग. ष्टत्व संधी, श आणि ट वर्ग. या नावावरूनच तुम्हाला कॉन्सेप्ट लर्न होऊन जातात, आणि जेव्हा तुमची प्रॅक्टिस एक चांगल्या प्रकारे बनून जाते, तेव्हा तुम्हाला हे सगळं लर्न होऊन जातं. आता स्टार्टिंगला तुम्ही म्हणसाल हे सूत्र काय, एवढं प्रत्यार ध्यानात ठेवायचे, हे यांचे शकार, शुत्व, वर्ग एवढं ध्यानात ठेवायचं, पण नाहीये तसं. जेव्हा तुमची प्रॅक्टिस एक एक्झाम्पलच्या थ्रू जास्त असते ना, त्यावेळेस तुम्हाला त्या कॉन्सेप्ट लर्न व्हायला मदत होते. यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, छत्व संधी 5 नंबरची संधी आहे. याचं सूत्र आहे शश छोटे. शश छोटे, भारी सूत्र आहे. शश छोटे. याच सूत्राद्वारे जर कॉन्सेप्ट लर्न करायची झाली, तर त्यांनी असं सांगितलंय की जर प्रथम दिलेल्या शब्दाच्या अंतिम वर्ण जो असेल तो झय प्रत्याहारातील असेल. प्रत्याहार येणं तुम्हाला गरजेचं आहे, कंपल्सरीच आहे संधी प्रकरणासाठी. त्यामुळे तुम्ही सगळेच्या सर्व 14चे 14 माहेश्वरी सूत्र तुम्हाला लर्न करायचे, एकदम तोंडपाठ करायचे. कळलं का? झय प्रत्याहारातील वर्ण तुम्हाला मी आता काढू शकता तुम्ही, कोणकोणते वर्ण येतात ते तुम्ही बघा. ते कुठे आले पाहिजेत? प्रथम शब्दाच्या शेवटी असणारे जे व्यंजन आहेत, त्या व्यंजनात झय प्रत्याहारातील व्यंजन आले पाहिजे कोणतेही. त्यानंतर शकार, त्याच्या पुढचा जो येणारा शब्द आहे त्याच्या सुरुवातीला श असला पाहिजे. शकार म्हणजे शकारांत, श ने अंत होणारा किंवा छकारांत, श किंवा छ पाहिजे. आणि प्लस त्याच्याच पुढचे शब्द जो आहे, आता तो व आलाय, व कसा पाहिजे? अट प्रत्याहारातील वर्ण. अट प्रत्याहारातील वर्ण तुम्ही काढा आता. ऐ उन, रुलोक, एओन, एओच, हयवरट. बघा आता तुम्ही, हयवरट, ट आला बघा काय, म्हणजे एवढे वर्ण त्या प्रत्याहारामध्ये येतात. म्हणजे कळलं काय सूत्र कसं बसलं? पहिले झय प्रत्याहारातील वर्ण पाहिजे कोणता? प्रथम शब्दाचे अंतिम वाला व्यंजन. आता तत, तत मध्ये त जो हलंत आहे तो कसा आहे? झय प्रत्याहारातील वर्ण आहे. त्यानंतर जो उत्तर पदातील स्टार्टिंगचा शब्द आहे तो शकार किंवा छकार पाहिजे, म्हणजे श किंवा छ ने स्टार्टिंग होणारा पाहिजे, आणि त्याला चिटकून असलेला वर्ण तो कसा पाहिजे? अट प्रत्याहारातील वर्ण पाहिजे. आता तुम्ही म्हणसाल एवढं कोण बघत बसणार एक्झाम मध्ये अट प्रत्याहारातील? मेन म्हणजे असे एक्झाम्पल तुम्हाला येतच नाही. सोपे सोपे एक्झाम्पल असतात, खूप सोपे एक्झाम्पल असतात, तुम्हाला बघितलं की कळून जातं. असे नॉर्मली येतच नाही, कदाचित एखाद्या मार्काला येऊ शकतं असं, पण ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि त्यातल्या त्यात आपण इम्पॉर्टंट संधी शिकतो 7च्या 7. तशा 9 संधी आहेत, पण आपल्याला 7च शिकलेत. याच्यावर पण एक्झाम्पल आलेले आहेत, पण क्वचितच. ठीक आहे. आता बघा इथं तत प्लस शिवा. पहिले तर आता विद्यार्थी मित्रांनो बरेच जण म्हणतील सर इथं त आलाय, म्हणजे हा स आणि त वर्गातील आहे, म्हणजे इथं ष्टुत्व आणि ष्टुत्व संधी लागू शकते. ठीक आहे. पुढे बघा आता श आलाय, श आलाय, मग इथं ष्टुत्व संधी लागते. कसं? श आणि च वर्ग आला की उत्तर पदाच्या स्टार्टिंगला श आणि च वर्ग आला की कोणती संधी? ष्टुत्व संधी. कधी? जर इथं स आणि त वर्ग असेल. आता इथं तर तुम्ही म्हणता ष्टुत्व संधी होते, मग सरांनी कसं एक्झाम्पल दिलंय तर ष्टुत्व संधीमध्ये? ठीक आहे ना, या ठिकाणी ष्टुत्व संधी पण होते आणि छत्व संधी पण कॉन्सेप्ट लागते. ठीक आहे. जेव्हा तुम्हाला असं एक्झाम्पल दिसेल त्यावेळेस तुम्ही ते एक्झाम्पल पहिले तर ष्टुत्व संधीने सॉल्व्ह करायचंय. ष्टुत्व संधीने जर सॉल्व्ह केलं तर पूर्वपदाच्या अंतिमला त वर्ग आलाय, त वर्ण आलाय, तर त्याला रिप्लेस करायचं श ने. बरोबर का? बरोबर आहे का? बरोबर आहे. ठीक आहे. बरोबर. आता बघा, त ने रिप्लेस केलं कशाला, मग कशाला करायचं? ष्टुत्व संधीमध्ये काय शिकलो आपण? स्तो, चुनास्टू. स आणि त वर्गाला रिप्लेस करायचं श आणि च वर्गामध्ये. इथं त आलाय म्हणजे त्याला रिप्लेस करायचं च ने, म्हणजे तच, तच प्लस शिव, टच प्लस शिव. जेव्हा तुम्ही दिलेल्या एक्झाम्पलला याच्यामध्ये डिरेक्टली सॉल्व्ह करता च्युतसंधीद्वारे, तेव्हा या फॉर्म मध्ये तुम्हाला आन्सर भेटेल. आणि तेव्हाच जेव्हा तुम्हाला हे आन्सर भेटेल तेव्हा त्यामध्ये जो श आहे त्याला रिप्लेस करायचं छ ने. टच प्लस छ, शिव,
वेलांटी दिली कारण इथं शिव आहे. तर शिव असतं तर छव घेतलं असतं. एक मग काय होईल रे इथं? तच्छीव, तच्छीव. ठीक आहे, कळलं का? इथं चला छनी जोडले, जोडाक्षर तयार झाले. ठीक आहे. आपण हे खाली घेऊ जरा. मतशीर घेतले. मतशीर दुसरं एक्झाम्पल आहे. मत प्लस शीर. ठीक आहे. कळलं का तुम्हाला? अजून एकदा बघा. आता दुसरं एक्झाम्पल बघू आपण. दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये पहिले तर तुम्हाला बघायचे प्रथम वर्ण, प्रथम शब्द, प्रथम शब्दाच्या शेवटी जे व्यंजन आला तो झय प्रत्याहारातील वर्ण पाहिजे. तो आहे का? झय प्रत्याहारातील वर्ण आहे. ठीक आहे. त्यानंतर प्लस, त्यानंतर जो दुसरा वर्ण आहे त्याच्या स्टार्टिंगला जो श आहे तो कसा पाहिजे? तो श पाहिजे, शकार किंवा छकार पाहिजे. त्यानंतर जो येणारा वर्ण आहे तो अट प्रत्याहारातील वर्ण पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर मग काय करायचं? पहिले तर आपल्याला सॉल्व्ह करायचं च्युतो संधीने, कारण तो च्युतोचा दिसतोय आपल्याला एक्झाम्पल. मग मच्या ठिकाणी काय मच, मच प्लस शीर. मग काय करायचं? आता या ठिकाणी सॉल्व्ह केलं आपण च्युतो संधीने. आता श ला काय करायचं? छ ने रिप्लेस करायचं. मच प्लस क्षीर. या ठिकाणी काय आलं? मच्छीर. मच्छरने या ठिकाणी. ठीक आहे. मच्छर या ठिकाणी त्याचं काय आलं? अँसर आलं. म्हणजे तुम्हाला जर पहिले एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे तुम्हाला चतुःसंधीने, त्यानंतर मग पुढे एक्झाम्पल जर हे सॉल्व्ह होत असेल तर मग ते अँसर काढायचे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एक्झाम्पल आलं मच्छिर, मच्छिर आलंय तुम्हाला एक्झाम्पलला. सॉल्व्ह करायला सांगितले. मच्छिरला संधी विच्छेद करा. तर इथं बघा, इथं जोडाक्षर दिले. छ म्हटलं की छत्वसंधी आठवलं पाहिजे. च म्हटलं की इथं मग आठवलं पाहिजे छत्वसंधी. मग आधी सरांनी बहुतेक काय दिली? आधी इथं बहुतेक छत्वसंधी केली, त्यानंतर मग आपली छत्वसंधी केली. मग आठवायचं हा छत्वसंधी. ठीक आहे. कुठलं पण एक्झाम्पल. म्हणजे विच्छेद करणं सोपं आहे, पण हे ऍडिशन करताना तुम्हाला कॉन्सेप्ट लय लर्न करावं लागतं. खूप म्हणजे खूप. जेव्हा विच्छेद करताना तुम्ही एकदम समजून जाता की त्याच्यामध्ये काय ऍड आहे, काय नाही. ठीक आहे. त्यानंतर आपण नेक्स्ट बघा विद्यार्थी मित्रांनो, अनुस्वार संधी. अनुस्वार संधी एकदम सिंपल संधी आहे बघा. याच्यामध्ये पहिले तर दिलेल्या शब्दामध्ये कधी पण बघायचं, दिलेला जो प्रथम शब्द आहे त्याच्यामध्ये अंतिम जो वर्ण आहे, व्यंजन आहे, तो कसा आहे? म पाहिजे. कधी पण म पाहिजे आणि म नंतर हलन. इथं बघा, म च्या नंतर हल वर्ण पाहिजे. म्हणजे दिलेल्या शब्दामध्ये प्रथम शब्दामध्ये शेवटी म पाहिजे. इथं हरिम, भारतम, सर्वम, शेवटी काय पाहिजे? म व्यंजन पाहिजे. आणि म व्यंजनानंतर जो येणारा उत्तर पदातील पहिला वर्ण आहे व, व, स, हे कसे पाहिजेत? हे पाहिजेत हल प्रत्याहारातील वर्ण. आता इथं व आलाय वंदेमध्ये, इथं वंदेमध्ये व आलाय, इथं स्थानम मध्ये स आलाय. मग हे कसे वर्ण पाहिजेत? सगळे हे पाहिजेत हल प्रत्याहारातील वर्ण. कधी? जर इथं प्रथम शब्दाच्या अंतिमला म व्यंजन आलेलं असेल तर ते हल व्यंजन त्याच्या पुढे पाहिजे, त्याला रिप्लेस करायचं म ला अनुस्वारने. म्हणजे हरी म प्लस वंदे आलाय, इथं काय लिहायचं? हरिम वंदे, भारतम वंदे, भारतम, भारतम. वर टिंब देऊन टाकायचं आणि वंदे लिहायचं. म्हणजे कळलं का? अनुस्वार द्यायचा वर. भारतम वंदे एकदम सिंपल. सर्वम स्थानम, सर्वम, म लोप करायचा, गायब करून टाकायचा आणि म च्या ठिकाणी अनुस्वार देऊन टाकायचा त्याच्या आधीच्या अक्षरावर. सर्वम स्थानम, सर्वम स्थानम. ठीक आहे, समजलं? काय करायचं? पहिले तर बघायचं प्रथम शब्दामध्ये दिलेला अंतिम व्यंजन कोणतं आहे? म आहे का? आणि म च्या पुढे जो येणारा लगेच चिटकून येणारा वर्ण आहे तो कसा आहे? हल, सॉरी हल प्रत्याहारातील वर्ण आहे का? असेल तर लगेच त्या म च्या ठिकाणी अनुस्वार देऊन टाकायचा त्याच्या अगोदरच्या ह्याच्यावर, वर्णावर. ठीक आहे. त्यानंतर शेवटची संधी आहे आपली व्यंजनाची अनुनासिक संधी. नेक्स्ट बघा विद्यार्थी मित्रांनो, अनुनासिक संधी. अनुनासिक संधीमध्ये आपल्याला सूत्र दिलं यरोनुनासिकानुनासिको वा. या आपण कुठेतरी ऐकलंय बघा, अनुनासिक किंवा नासिका हे ऐकलंय. म्हणजे नासिकाच्या थ्रू जे वर्ण बाहेर पडतात, कुठले आहेत रे ते? यमगण नाम, यमगण नाम आपण शिकलोय ते. अनुनासिका, नासिकाच्या थ्रू आपले वर्ण जे बाहेर पडतात उच्चारण स्थानामध्ये. मग यामध्ये असं सांगायचंय, जेव्हा प्रथम शब्द दिलेला असेल त्या प्रथम शब्दाच्या अंतिमला जे पद आहे, जो वर्ण आहे, तो आपल्याला यर प्रत्याहारातील वर्ण पाहिजे. यर प्रत्याहारामध्ये विद्यार्थी मित्रांनो सर्वच व्यंजन येतात, फक्त एक सोडून, तो म्हणजे ह. यर प्रत्याहारात वरच्या य पासून ते खालच्या कपय सर पर्यंत ते सर्व व्यंजन येतात, त्यामध्ये फक्त ह सोडून. मग याच्यामध्ये आता बघा, प्रथम जो शब्द आहे त्याच्या अंतिमला जे पण वर्ण आहेत किंवा व्यंजन आहेत, द, त, त, हे कसे आहेत? यर प्रत्याहारातील पाहिजेत. आणि त्याच्याच पुढे अनुनासिक वर्ण पाहिजे. अनुनासिक म्हणजे जे नासिकाच्या थ्रू बाहेर पडणारे वर्ण आहेत. किती आहेत? 5. यम, गण, नाम.
हे 5 वर्ण आहेत. यर प्रत्याहारातील वर्ण आणि त्याच्या पुढे अनुनासिक वर्ण. असं जेव्हा असेल तेव्हा ती अनुनासिक संधी आणि त्यावेळेस आपल्याला चेंज करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. जो पण प्रथम शब्दाच्या शेवटी येणारं व्यंजन आहे, तो त्याच्या वर्गातील 5व्या नंबरचं अक्षर घ्यायचं आहे आपल्याला. आपण 3-4 ठिकाणी बघितलं असं 2-3 ठिकाणी, की प्रथम वर्गाचं. म्हणून त्याच्यामुळे तुम्हाला वर्गपाठ पाहिजेत. क, ख, ग, घ म्हणजे असे ग, सॉरी क, च, ट, त, प, क, ख, ग, घ, न असे तुम्हाला सर्वचे सर्व वर्गपाठ पाहिजे. कळलं का? मग तुम्हाला ते रिप्लेस करायचे त्याच्या 5व्या अक्षरामध्ये. आता ग, न, ना, म इथं न आला, च, छ, ज, झ, न, ट, ठ, ड, ढ, न. शेवटी ह्याच्यात तुम्हाला रिप्लेस करायचंय त्याच्यामध्ये. समजलं का? आता इथं बघा विद्यार्थी मित्रांनो, एतद प्लस मुरारी. द आला इथं, द आलाय. द मग कुठल्या वर्गामध्ये येतो? त. त, थ, द, ध, न. न मध्ये रिप्लेस करायचं त्याला. एत न, एत न. म्हणजे 5व्या अक्षरामध्ये रिप्लेस करायचं त्याला. कशामध्ये? त, थ, द, ध, न. याच्यामध्ये रिप्लेस करायचंय तुम्हाला. समजलं का? प, फ, ब, भ, म. समजलं का? ट, ठ, ड, ढ, न, च, च, ज. म्हणजे 5व्या ह्याच्यात जे पण शेवटला येणारे अनुनासिक आहेत हे यम, गण, नाम याच्यामध्ये. आता येत द, द आला. द हा कोणत्या वर्गातील अक्षर आहे? तो आहे त वर्गातील. त वर्गातील 5व्या अक्षरचं कोणतं आहे? 5व्या वर्ण कोणता आहे? तो आहे न. म्हणून इथं येतदला येतन केलं आणि इथं मुरारी. येतन मुरारी. तयार काय झाला? ऍड करायचं न आणि म ला. एतन मुरारी, एतन मुरारी. हे तयार झालं तुमचा आन्सर. ठीक आहे. तत् प्लस मात्रम, तत् प्लस मात्रम. त हा इथं तत आलाय. तत मध्ये त हा हलंत आहे, त हा हलंत आहे. मग त्याला रिप्लेस करायचं त्याच्या 5व्या अक्षरामध्ये. आधी बघायचं पुढं म आलंय का कुठलं यमगणा नामामधला कुठला वर्ण आलाय. मग इथं त कोण त हा वर्ग आहे. ठीक आहे. मग त्याचं 5वं अक्षर काय आहे त्या वर्गातील? त, त, द, ध, न. सेम इथलंच आहे ते. मग इथं तयार झालं तन. तन प्लस काय तयार झालं? मात्रम. मात्रम. मग तयार काय झालं? न ला म जोडलं तर तन मात्रम. तन मात्रम. हे झालं आपलं आन्सर. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला एक चित प्लस मयम हे तुम्हाला एक्झाम्पल होमवर्क दिले. तुम्ही कमेंट मध्ये करायचे की याचा आन्सर काय येईल चित प्लस मयमचं. तुम्ही या 2 एक्झाम्पल वरून कॉन्सेप्ट वरून तुम्ही बघायचं याचे आन्सर काय येईल. तुम्ही सांगायचं ते कमेंट मध्ये. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, हे झाली आपली अनुनासिक संधी. याच्यामध्ये पहिल्यांदा काय बघायचं? प्रथम शब्दाच्या शेवटी दिलेलं व्यंजन कसं पाहिजे? यर प्रत्याहारातील वर्ण पाहिजे. त्याच्या समोर येणारा वर्ण कसा पाहिजे? अनुनासिक वर्ण पाहिजे. तो कुठला? यमगण नाम. ठीक आहे. ही झाली आपली अनुनासिक संधी. या प्रकारे आपण किती 7 संधी शिकलो आपण व्यंजन संधीमध्ये. 7च्या 7 संधी खूप इम्पॉर्टंट आहे. सगळ्यांवरती एक एक क्वेश्चन आतापर्यंत आलेला आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही पहिले तर व्यंजन संधी करताना किंवा स्वरसंधी करताना तुम्ही पहिले प्रत्याहार कसे काढायचे, माहेश्वरी सूत्र लर्न करणं गरजेचं आहे. या ठिकाणी आपले व्यंजन संधी पूर्ण कंप्लीट झालेली आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण विसर्ग संधी स्टार्ट करतो. ते पण आपण एका लेक्चरमध्ये कव्हर करू. त्यामुळे तुम्ही प्रॅक्टिस करायची. जेवढी चांगली प्रॅक्टिस करता येईल त्यामुळं त्या पद्धतीने तुम्ही प्रॅक्टिस करायची. स्वरसंधी असेल. एक्झाम्पल घ्या. एक्झाम्पल वरून तुम्ही कॉन्सेप्ट लावा. ते तुमच्या लक्षात राहील जास्त करून. मी सांगितलेलं तुम्ही केलं तरी खूप झालं. आणि एक सांगतो विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जेवढे जास्त कॉन्सेप्टच्या मागे लागाल काही वेळेस तुम्हाला वाटेल की नाही क्लिअर होत आहे. तर बऱ्याच गोष्टी विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जेवढ्या डीप जाईल ते अजून डीप आहे. तुम्हाला अडकायचं नाहीये. जास्त आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह होण्याशी मतलब आहे. ठीक आहे. आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह होण्याशी मतलब आहे. तुम्ही समजते ना तुम्हाला काय म्हणायचंय? म्हणजे जर तुम्हाला एखाद्या विषयामध्ये जर जास्तच डोकं लावावं लागत असेल, तर तुम्ही ती वरच्यावर समजून घ्या. आधी बेस चांगला तयार करा त्या कॉन्सेप्टचा. मग ती डीप मध्ये जा. पहिले तुमचा बेसच क्लिअर नाही आणि तुम्ही ती कॉन्सेप्ट मध्ये शिरत चाललाय काही गरजेचं नाहीये. तुम्ही बेस चांगला करा. त्या बेसवरच्या जे एक्झाम्पल आहेत